नमस्कार मित्रांनो, मुकुंद बन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण परत एक मराठी कथाच या ठिकाणी सकाळच्या वेळेस घेणार आहोत. एक करोडपती उद्योगपती आपल्या कारमधून आपल्या कंपनीला ऑफिसला जात असतो आणि नेमकं रस्त्यामध्ये एक शिवमंदिर त्याला भेटतं. आपल्या ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगतो आणि म्हणतो, गाडी थोडीशी पार्क कर, मला मंदिरात जाऊन थोडीशी पूजा करायची आहे, देवाचे आभार व्यक्त करायचे आहेत. असं ज्यावेळेस हा उद्योगपती आपल्या ड्रायव्हरला सांगतो आणि गाडीतून खाली उतरतो, मंदिराच्या पायऱ्यावर चढू लागतो, तेव्हा मात्र वरच्या बाजूने एक विधवा महिला आपल्या हातामध्ये पूजेचं ताट घेऊन ती खाली उतरत असते आणि हा उद्योगपती वरती चढत असतो. ज्यावेळेस दोघे समोरासमोर येतात, आमनेसामने येतात, त्यावेळेस दोघे एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहतात आणि दोघांच्याही डोळ्यातून त्या ठिकाणी अश्रू वाहू लागतात, कारण हे दोघे पूर्वीचे मित्र असतात. आणि ज्यावेळेस हा आशिष उद्योगपती, ज्याचं नाव आशिष आहे, हा त्या विधवा महिलेला क्रॉस करून पुढे ओलांडून जात असतो. 1-2 पायऱ्या चढल्यानंतर त्या ठिकाणी तिला आवाज देतो, राधिका थांब थोडं. त्यावेळेस ती राधिका वळते आणि त्याच्याकडे जाऊन थांबते. तिची ती दयनीय अवस्था पाहिल्यानंतर त्या ठिकाणीच पायऱ्यावर तो बसतो. दोघेजण त्या ठिकाणी आपापसामध्ये चर्चा करत असतात. तर मित्रांनो, काय आहे यांची कथा व्यथा ऐकूयात आपण. ज्यावेळेस तरुणपणामध्ये कॉलेजच्या शिक्षणाच्या वेळेस हा आशिष आणि राधिका एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात, तेव्हाची ही कथा आहे. आशिष एक गरीब कुटुंबातील मुलगा असतो, परंतु अभ्यासामध्ये अत्यंत हुशार असणारा हा आशिष, त्याचे वडील मजुरी करून त्याला शिकवत असतात आणि अभ्यासामध्ये एवढा हा विद्यार्थी हुशार असतो आशिष, की त्याला भारत सरकारची स्कॉलरशिप मिळते. त्या स्कॉलरशिपच्या उत्पन्नावर हा आपलं पुढील शिक्षण त्या ठिकाणी घेत असतो. परंतु ही राधिका जी असते, ही मात्र या ठिकाणी श्रीमंत घरातली मुलगी असते. दिसायला देखील सुंदर, अभ्यासामध्ये तेवढीच हुशार, परंतु आपल्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी तिला आपल्या गुणाचा किंवा आपल्या श्रीमंतीचा कुठलाही गर्व नसतो. आणि हळूहळू या दोघांची त्या ठिकाणी मैत्री होते, आशिषची आणि राधिकाची. दोघांना एकमेकाचे स्वभाव आवडू लागतात. मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमामध्ये होतं. आणि एक दिवस दोघेजण त्या ठिकाणी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये कॉफी घेत असते वेळेस ही राधिका त्या आशिषला त्या ठिकाणी प्रपोज करते आणि लग्नाचं त्या ठिकाणी आशिषला विचारू लागते. त्यावेळेस आशिष सांगतो की राधिका, मी अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. माझे वडील मोलमजुरी करतात आणि माझं शिक्षण मी कशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण करतो आहे, हे भारत सरकारच्या शिष्यवृत्तीवर माझं शिक्षण होतं आहे. अशा प्रकारे हा आपल्या कुटुंबाची माहिती त्या ठिकाणी सांगतो. परंतु राधिका त्या ठिकाणी सांगते, मला काही फरक पडत नाही, तू एवढा हुशार आहेस ना, तर तुझ्यासोबत लग्न करून मी देखील तुझा संसार या ठिकाणी योग्य प्रकारे चालवेन आणि आपण लग्न करूयात. असं ज्यावेळेस ही राधिका बोलते, त्यावेळेस मात्र मग त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये असणारा आणखी एक मुलगा असतो, जो राधिकाच्या मित्राचा मुलगा, वडिलांच्या मित्राचा मुलगा, हा त्या ठिकाणी त्यांचे हे सर्व संभाषण ऐकतो आणि घरी गेल्यानंतर आपल्या वडिलांना सांगतो की पप्पा, तुमचे जे मित्र आहेत ना, त्यांची मुलगी या ठिकाणी एका गरीब मुलाच्या प्रेमामध्ये पडली आहे आणि उद्या काही तिचं बरं वाईट होऊ नये याकरता तुमच्या मित्राला तुम्ही सावध करा. अशा प्रकारचा हा दुसरा मुलगा ज्यावेळेस सांगतो, ज्याचं नाव विजय, आपल्या वडिलाला सांगितल्यानंतर विजयचे वडील त्या ठिकाणी राधिकाच्या वडिलांना त्या ठिकाणी पूर्ण कल्पना देतात. मग ज्यावेळेस कॉलेज संपल्यानंतर ही राधिका आपल्या घरी येते, तेव्हा राधिकाचे वडील तिची वाटच पाहत असतात. राधिकाचे वडील श्रीमंत असतात, त्यांना आपल्या श्रीमंतीचा त्या ठिकाणी गर्व असतो आणि गोरगरिबांना त्या ठिकाणी ते कमी तुच्छ लेखत असतात. मुलगी घरी आल्यानंतर तिला जवळ बोलवतात आणि विचारतात राधिकाचे पप्पा, बेटा, तू कॉलेजमध्ये शिकायला जातेस का प्रेम करायला? माझ्या कानावरती तुझ्या काही अशा गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत. तेव्हा ही राधिका त्या ठिकाणी आपल्या पप्पांना सर्व काही त्या ठिकाणी सांगते, पप्पा, मी माझं शिक्षणही पूर्ण करत आहे
आणि ज्या मुलासोबत माझी मैत्री आहे तो अत्यंत गरीब कुटुंबातला असून स्वभावाने खूप चांगला आहे, अभ्यासामध्ये खूप हुशार आहे, होतकरू आहे आणि माझी इच्छा आहे की आमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी त्याच्यासोबतच लग्न करेल. आता ही राधिका त्या ठिकाणी एकुलती एक असते. वडील श्रीमंत असतात, वडिलांना श्रीमंतीचा थोडासा माज असतो, परंतु विचार करतात की जर माझ्या मुलीनं काही वेगळं पाऊल उचललं तर माझीच बदनामी होईल, हिलाही दुखवायचं नाही. मग त्या ठिकाणी तिला विश्वासात घेऊन बोलतात, ठीक आहे, तू त्या मुलाला भेटण्याकरता आपल्या घरी बोलव आणि शक्यतो उद्याच सकाळी बोलव, असं ज्यावेळेस हे सांगतात त्यावेळेस ही राधिका मनातून त्या ठिकाणी खुश होते आणि आपल्या रूममध्ये जाऊन आशिषला फोन करून सांगते, उद्या सकाळी बरोबर 9 वाजता तू माझ्या घरी माझ्या वडिलांना भेटण्याकरता ये. असं सांगितल्यानंतर बरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी हा आशिष गरीब कुटुंबातील असतो, साधारण कपडे घातलेले असतात आणि तिच्या घराची डोरबेल वाजवतो सकाळी बरोबर 9 वाजता. तेव्हा दार उघडायला राधिकाच पुढे जाते, पाहते समोर आशिष आहे. दोघे त्या ठिकाणी हसून एकमेकाचं त्या ठिकाणी स्वागत करतात. त्याला आतमध्ये बोलवते राधिका. तिचे वडील त्या ठिकाणी सोफ्यावर बसलेले असतात आणि सोफ्यावर बसले असतेवेळेस आशिषची थोडीफार चौकशी करतात. तेवढ्यामध्ये त्यांना काही आठवल्यासारखं करून आपल्या खिशातून पैशाचं एक बंडल काढतात आणि आपल्या मुलीला बोलवतात, राधिका, हे पैसे माझ्या मित्रांना त्या ठिकाणी गुप्ता अंकलला नेऊन देते, माझी त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. तू माझे जर हे पैसे देऊन आलीस तर तोपर्यंत या ठिकाणी आशिषची गप्पा गोष्टी करतो. असं सांगितल्यानंतर राधिका खुश होते, ते पैसे आपल्याजवळ घेते आणि आपल्या स्कूटीवरून त्या गुप्ता अंकलकडे जायला निघते. तिच्या घरापासून त्या गुप्ता अंकलचं घर जवळपास साधारण 1.5-2 किलोमीटर दूर असतं. जायला साधारण अर्धा तासाचा वेळ लागतो. तोपर्यंत हे राधिकाचे जे वडील असतात त्या आशिषचा खूप त्या ठिकाणी अपमान करतात आणि बोलतात, तुमची गरिबांची ही चौकात असते. तू शेवटी योग्य डाव साधलास ना, माझ्या श्रीमंतीवर, माझ्या पैशावर, या ठिकाणी संपत्तीवर तू भाळलास आणि माझ्या मुलीला या ठिकाणी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतलंस. परंतु मी जर तुमच्या दोघांचं लग्न लावून दिलं तर माझी समाजामध्ये केवढी बदनामी होईल. असं ज्यावेळेस हे त्या ठिकाणी बोलतात राधिका हा निमूटपणे त्या ठिकाणी सहन करतो. त्याचा अनेक प्रकारे अपमान करतात राधिकाचे वडील आणि इकडे मात्र राधिका गुप्ता अंकलला पैसे देऊन ज्यावेळेस आपल्या घरी येते त्यावेळेस हा आशिष त्या ठिकाणी सोफ्यावर बसलेला असतो आणि राधिकाचा निरोप घेऊन त्या ठिकाणी चालू लागतो. म्हणतो, राधिका, ठीक आहे, आमचं बोलणं झालेलं आहे आणि आता मी माझ्या घरी जातो. असं बोलून त्या ठिकाणी तो काहीच सांगत नाही राधिकाला आणि हा आशिष निघून जातो. दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यानंतर राधिका आपल्या त्या मित्राला आशिषला शोधू लागते. त्या ठिकाणी तो कुठेच दिसत नाही. त्याला फोन करते, हा तिचा राधिकाचा फोन देखील रिसीव करत नाही. असं करता करता बरेच दिवस जातात. याने कॉलेजला जाणंच बंद केलं असतं आशिषनं. तो आपल्या एका रूममध्ये त्या ठिकाणी स्वतःला बंद करून घरीच अभ्यास करू लागतो आणि एवढा खिन्न झालेला असतो हा आशिष. त्या ठिकाणी विचार करतो की आपण जिवंत राहून काही उपयोग नाही, आपण आपलं आयुष्य संपवावं. आत्महत्येचे विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागतात. परंतु परत पुढचा थोडासा विचार करतो, माझे आईवडील या ठिकाणी एवढे काबाड कष्ट करून मला शिकवत आहेत आणि मग त्यांच्या त्या कष्टाचं चीज होणार नाही मी जर या ठिकाणी आत्महत्या केली तर ते कुणाकडे पाहतील, त्यांना कुणाचा आधार आहे, असा विचार करून हा त्या ठिकाणी जे पहिलं घर होतं तिथून निघून दुसरीकडे दिल्लीमध्येच त्या ठिकाणी दुसरीकडे जातो आणि पैसे कमवायला सुरुवात करतो. छोट्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मेहनत करून थोडेफार पैसे जमा करतो आणि आपला स्वतःचा एक नवीन उद्योग त्या ठिकाणी सुरू करतो. हळूहळू त्या उद्योगाला चालना मिळते. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उद्योग त्या ठिकाणी उदयास येतो. त्याच्याकडे भरपूर संपत्ती त्या ठिकाणी जमा होऊ लागते आणि इकडे मात्र राधिका त्याच्या विचारामध्ये खचून गेलेली असते. घरामध्येच बसून राहते. तिचं शिक्षण पूर्ण झालं. वडील त्या ठिकाणी तिला बोलतात की राधिका, तुझं आपण या ठिकाणी लग्न लावून देऊया, कारण किती दिवस आता तू त्या आशिषची वाट पाहणार आहेस. असं ज्यावेळेस वडील बोलतात त्यावेळेस राधिका नाईलाजाने आपल्या लग्नाला त्या ठिकाणी आपल्या वडिलांना संमती देते. तिचं लग्न बरोबर त्याच मुलाशी राधिकाचे वडील लावून देतात, ज्याने या ठिकाणी आपल्या विजयने आपल्या वडिलांना सांगून राधिकाच्या वडिलांचे कान भरले असतात. त्यांचं लग्न लागतं. हा विजय देखील त्या ठिकाणी श्रीमंत घरातला असतो. परंतु श्रीमंत घरचे मुलं कसे असतात माहीत आहे आपल्याला. अनेक प्रकारचे व्यसनं त्याला असतात. दारूच्या आहारी गेलेला असतो.
गाड्या घेऊन फिरणे, आपल्या मित्रासोबत पार्ट्या करणे, हाच त्याचा उद्योग त्या ठिकाणी असतो. नाईलाजाने त्या विजयशी राधिकाचं लग्न होतं. लग्नानंतर ती आपल्या माहेरी येते, आपल्या सासरी नांदायला येते आणि तिच्या घरातील वडिलाच्या घरातलं त्या ठिकाणी वातावरण आणि त्याच्या विपरीत म्हणजे विरुद्ध या ठिकाणी विजयच्या घरचं वातावरण असतं. तिला टोमणे त्या ठिकाणी भेटू लागतात. कारण हा विजय देखील तिची अवहेलना करतो. तिला सतत त्या ठिकाणी आशिषच्या नावाने त्या ठिकाणी टोमणे मारत असतो. आणि एक दिवस काय होतं, हा आशिष त्या ठिकाणी आपली गाडी घेऊन आपल्या मित्रांसमवेत पार्टी करून परत येत असतेवेळेस त्याचा अपघात होतो आणि त्या अपघातामध्येच विजयचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू होतो. ही बातमी ज्यावेळेस त्या ठिकाणी विजयच्या घरी समजते, राधिकाला समजते, सर्वजण दुःखामध्ये त्या ठिकाणी बुडालेले असतात. त्याची अंत्यक्रिया वगैरे केल्यानंतर काही दिवसानंतर विजयचे वडील आणि विजयचा एक मोठा भाऊ राधिकाला त्रास देऊ लागतात आणि ते विचार करतात की आता विजय आपला मुलगा तर या ठिकाणी राहिला नाही, परंतु विनाकारण आपल्या संपत्तीमध्ये वाटेकरी मात्र ही राधिका होणार आहे. तेव्हा तिला त्या ठिकाणी तिथून जायला सांगतात. विजयचे वडील देखील बोलतात, तू या ठिकाणी राहून काय करणार आहेस, तुझा नवराच नाही, तू तुझ्या वडिलांच्या घरी जा, वडिलांना सांगून दुसरं लग्न कर. अशा प्रकारचं त्या ठिकाणी राधिकाचा सासरा राधिकाला बोलू लागतो. राधिका आपल्या पप्पांना फोन करते. पप्पा त्या ठिकाणी येतात. तिच्या सासऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते देखील ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. तेव्हा मग आपल्या मुलीला घेऊन राधिकाचे वडील राधिकाला घेऊन आपल्या घरी येतात. घरी आल्यानंतर विचार करतात की यांना आपण या ठिकाणी आता काहीतरी धडा शिकवायला पाहिजे. परंतु राधिका एवढी सजोड मनाची असते, प्रेमळ असते. त्या ठिकाणी सांगते आपल्या वडिलांना, माझ्या भाग्यामध्ये माझ्या नशिबात जे का व्हायचं होतं ते झालेलं आहे. विनाकारण आता यांच्याशी भांडण करून या ठिकाणी वाद वाढवू नका. मला या ठिकाणी तुमच्याच घरी राहू द्या. असं ज्यावेळेस या ठिकाणी ही राधिका बोलते आणि वडिलांना त्या ठिकाणी असं या ठिकाणी ही बोलू लागते, तेव्हा मात्र मग तिच्या लग्नाचा विचार दुसरं लग्न करण्यासाठी आपल्या मुलीची मनधरणी त्या ठिकाणी करू लागतात. परंतु राधिका कुठल्याही गोष्टीमध्ये त्या ठिकाणी विरोध दाखवते आपल्या वडिलांना आणि म्हणते, पप्पा माझ्या नशिबात जे असेल ते होईल. काय सांगता, मला पुढचा पती देखील असाच जर लाभला तर मग माझ्या आयुष्याचं काय होणार आहे. त्याकरता मला तुमच्या घरी राहू द्या आणि तुम्हाला जर या ठिकाणी मला राहू द्यायचं नसेल तर मग मात्र मी या ठिकाणी मी दुसरीकडे राहून माझं मी उदरभरण करेल, कुठे नोकरी करेल. अशा प्रकारे ज्यावेळेस आपल्या वडिलांना राधिका बोलते, तेव्हा मात्र मग ही राधिकाचे वडील त्या ठिकाणी राधिकाची विनंती मान्य करून त्या ठिकाणी तिला ठेवू लागतात. मग ही राधिका आपलं मन रमवण्याकरता मंदिरात जाणे, पूजा अर्चा करणे, अशा प्रकारचे या ठिकाणी आपलं जीवन कंठू लागत असते. आणि एक दिवस ज्यावेळेस ही त्या शिवालयामध्ये पूजा अर्चा करण्याकरता गेली होती, नेमकं त्याच दिवशी आशिषची आणि तिची त्या पायऱ्यावर भेट झालेली असते. हा कथाभाग मी अगोदर आपल्याला सांगितला. मग सर्वजण दोघंजण त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेऊन खाली उतरतात. तेव्हा आशिष तिला विचारतो, राधिका तुझ्यावर ही वेळ कशी आली, काय झालं होतं तुझ्या पतीला. त्यावेळेस ती आपल्याबद्दलची सर्व हकीकत या ठिकाणी विजयला सांगते आणि विजयला देखील त्याबद्दल विचारते. त्यावेळेस विजय सांगतो, मी अद्यापपर्यंत लग्न केलेलं नाही, मी एवढा मोठी कंपनी उभारलेली आहे, आज मी देखील करोडपती आहे, परंतु मी तुझ्या प्रेमाला विसरू न शकल्यामुळे मी माझ्या लग्नाचा विचार या ठिकाणी केला नाही. असं ज्यावेळेस आशिष त्या ठिकाणी सांगतो, राधिकाच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि आशिष त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी राधिकाला म्हणतो, जर तू या ठिकाणी तयार असेल तर आपण आज देखील या ठिकाणी लग्न मी तुझ्याशी करायला तयार आहे. जेव्हा मी गरीब होतो त्यावेळेस तू माझ्या परिस्थितीचा विचार न करता तू माझ्या प्रेमामध्ये पडलीस, माझ्यासोबत लग्न करायला तयार झाली होतीस, परंतु आता तू विधवा झाली म्हणून मी या ठिकाणी तुझा त्याग करणार नाही. तुझ्या त्या प्रेमाची जाण मला आहे, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तेव्हा मात्र राधिका म्हणते, तू बरोबर बोलतोस, परंतु आता मात्र मी या ठिकाणी तुझ्या योग्य राहिलेलं नाही. मी विधवा आहे आणि एका विधवेशी लग्न करणं हे समाज आपलं मान्य करणार नाही. तेव्हा हा आशिष त्या ठिकाणी तिचं सांत्वन करतो आणि सांगतो, मला सर्व काही या ठिकाणी मान्य आहे, मी तुझ्याशी लग्नाला तयार आहे, चल आपण आत्ताच तुझ्या वडिलांना जाऊन भेटूयात. असं बोलून आपल्या गाडीमध्ये राधिकाला बसवतो. आलिशान गाडी असते. छोटा-बुटामध्ये हा त्या ठिकाणी मोठ्या खंबीर आत्मविश्वासाने राधिकाच्या वडिलांच्या समोर जाऊन आशिष उभा राहतो आणि बोलायला लागतो, अंकल
आता तरी मी तुमच्या योग्यतेचा आहे ना, आता मात्र या ठिकाणी तुम्ही माझं लग्न राधिकाशी लावून देणार आहात का? असं ज्यावेळेस हा आशिष बोलतो त्यावेळेस राधिकाच्या वडिलांच्या डोळ्यातून त्या ठिकाणी अश्रू वाहू लागतात. त्यांना आपण केलेली चूक लक्षात येते आणि आशिषची त्या ठिकाणी माफी मागतात. राधिकाला देखील समजतं की आपल्या वडिलांनी अशा प्रकारे आशिषचा अपमान केला होता. तेव्हा ती देखील आपल्या वडिलांना थोडंफार बोलते आणि मग मात्र आशिषची प्रार्थना हा राधिकाचे वडील करू लागतात. बाळा, तू जर माझ्या मुलीशी लग्नाला तयार असशील तर माझी या ठिकाणी पूर्ण संमती आहे, तुम्हाला संपूर्ण पाठिंबा माझा राहील. असं सांगितल्यानंतर दोघांचं मोठ्या थाटामाटामध्ये त्या ठिकाणी राधिकाचे वडील लग्न लावून देतात. इकडे विजयने देखील आशिषने देखील त्या ठिकाणी आपला एक स्वतःचा बंगला निर्माण केला असतो. त्या बंगल्यामध्ये त्याचे म्हातारे आईवडील त्या ठिकाणी असतात, कामाला नोकर चाकर असतात. एवढा हा करोडपती या ठिकाणी असलेला आशिष राधिकाशी लग्न करून तिला आपल्या घरी घेऊन येतो आणि मग अशा प्रकारे त्यांचा गुण्यागोविंदाने संसार सुरू असतो. तर मित्रो, ही अशी एक कथा, प्रेमी युगुलांची कथा आहे. आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.